डोंबिवलीमध्ये टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दखल घेतली। अविनाश जाधवांनी तरुणीची भेट घेत समस्या समजून घेतली आहे। उद्यापासून टपरी लाव राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील असं आश्वासन अविनाश जाधवांनी दिलं आहे। ते स्टॉल आहे, इथे स्टॉल लावला तर इथून फोटो गेला, केडीएमसी वाला आला, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ प्रूफ सोबत पाहिजे तर मी पण ते पण दाखवेल। ए तुझी गाडी तोडून फोडून टाकेल, गाडीतून मुलीची बोलायची ही पद्धत आहे। आता मला काय बोलला एक मराठी माणूस, काय बोलला जेव्हा मी या रस्त्यावर आली, मला काय बोलतो 30 वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का? माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल विचार करा। माझं मम्मी आहे, 2 भाऊ आहे, पप्पा नाही आहेत, ठीक आहे। तर दिवाळी बंद, नवरात्री बंद, रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेली पण ते काय भेटले नाही, कारण की त्यांचं नमो ते रमो काय ते त्यांचं चालू होतं। एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना की मला आता कुठून तरी मदत भेटेल का? ऑटोवाले आले, 200-300 ऑटोवाले आले, किती 200-300 वाले ऑटोवाले आले, युनिटी आले, मला बोलतात तुमचा स्टॉल इथून पहिले बंद करा। मी म्हटलं काय झालं, काय रिझन आहे? नाही तुमचा सिलेंडर आहे, असं आहे तसं आहे। मी म्हटलं बाकीच्या लोकांचं सिलेंडर काय? हे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू होणार का, बाकीच्या लोकांना लागू नाही होणार का? ही आहे एकता भास्कर सावंत। डोंबिवलीमध्ये या मराठी तरुणीचा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चिकन शॉर्माचा स्टॉल होता। कल्याण डोंबिवली पालिकेकडनं फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई करण्यात येत असल्याचा तिचा आरोप आहे। इथे फेरीवाल्यांना मनपा पाठीशी घालत असल्याचा तिचा आरोप आहे। ती मराठी तरुणी एक रील स्टार आहे। तिनं या संदर्भात एक रील्स इंस्टाग्रामवर पोस्ट करून न्यायाची मागणी केली। सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टची दखल घेत मनसैनिकांनी लक्ष घालण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते। राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे नेते अविनाश जाधवांनी थेट डोंबिवली गाठली आणि तरुणीची भेट घेतली। मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय, नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद, असं होऊ शकत नाही। या रस्त्यावर कोण पैसे नाही घेतात, विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही। जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार। पाठी माझा एकटीचा धंदा पण करणार ना दादा, पाठी राहून रडणार, हसणार माझ्यावर, माहितीये का तुम्हाला? हा हे बघा, हे कुठं विकणार आहे? हा हे इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे पेवडे लोक बसतात। मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा, 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज, गेला नाही घेतात दादा बरोबर येऊन। हा मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात। महापालिकेवाले सर्वांनी जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? काम तुझी गाडी इथे लावून टाकली। तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, या भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा, आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून। मला राज साहेबांनीच पाठवलं तुला भेटायला। मी त्यांना जर मनात वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत। मला साहेबांनीच पाठवलं, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं। तू गाडी टाकून मी बघतो, आयुक्तांची साहेब बोलतो, ठीक आहे चाल रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत। मराठी माणूस हा रडत नाही, त्यामुळे बिंदास रडायचं नाही। कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्या सोबत आहे। पूर्ण 20 दिवस माझा स्टॉल बंद होता। कुणी कंप्लेंट केली? हिंदी माणसांनी कंप्लेंट केली, ऍक्शन कुणी घेतली? मराठी माणसांनी। माझा धंदा बंद केलाय ताई, माझी काय हालत झाली असेल? माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल? आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे। जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। माध्यमांशी संपर्क साधण्यासाठी एकता सावंत आल्यामुळे फेरीवाल्यांची एकच गर्दी झाली होती। फेरीवाल्यांची गर्दी पाहता घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गर्दी कमी करण्यासाठी इथे सौम्य लाठीचार्ज केला।